इथे बबडीच्या खांद्यावर आहे ना आपली ज्या पागोल्या आहेत आणि पुढे ऋतू आहे. कधी नाही तो ऋतू पहिल्यांदा आपल्या व्हिडिओमध्ये येणार आहे. मागे गणपतीला एक व्हिडिओ केली होती ना, त्या व्हिडिओमध्ये ऋतू होता जी चहा पाण्याच्या प्रोग्रामला गेलेलो. अजून एक आपला मेंबर यायचं बाकी आहे, बंटी. मित्रांनो हे समोर बघा काय नजारा आहे. हे आमच्या गावातील म्हणजे आमच्या वीर गावातील एक नयनरम्य दृश्य आहे. तास आमचा हे एक छोटंसं पात्र आहे. हे क्रॉस करून पलीकडे पण घर आहेत बघू शकता. आणि हा जो आहे तो आम्ही मोडा म्हणून फेमस आहे आमच्या गावाला. तर मित्रांनो मी आलो आहे माझ्या गावी. आज आहे शुक्रवार आणि उद्या आहे आमच्या शेजारी म्हणजे माझा क्लासमेट आहे त्याच्या लग्नासाठी मी आज गावी आलेलो आहे. आणि मी आत्ता आलो आहे आमच्या गावच्या खाडीवरती. तर खाडीवरती आज आपण आहे ना पागोलीमध्ये खेकडे पकडणार आहोत. गावच्या ज्या कुर्ल्या आहेत त्या कुर्ल्या आपण या आज पागोलीनी पकडणार आहोत. तर आपण कुर्ल्या पकडायला आज आपण 4 जण आलो आहोत. मी आहे, ऋतू आला आहे, बबडी आहे, बंटी अजून आलेला नाही आहे. पण आम्ही एकंदरीत आज 4 जण आहे. आणि आज पाणीसुद्धा मस्त आपल्याला भेटलेलं आहे. आता 2-2:30 वाजेपर्यंत पाणी फुल भरून जाईल. आणि मित्रांनो भरतीवरतीच कुर्ल्या भेटण्याचे चान्सेस जास्त असतात. सो आपल्याकडे थोडा वेळ आहे आज, एक 5-6 वाजेपर्यंत. तोपर्यंत आपण पागोलीने कुर्ल्या पकडणार आहोत. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि आजच्या या कुर्ल्या पकडायच्या व्हिडिओची मजा घ्या. चला आपण कुर्ल्या पकडायला सुरुवात करूया. इथे आता पागोली रेडी करायला घेतले बबडीने. इथे बघताय तुम्ही आम्ही चाऱ्यासाठी आहे ना कोंबडीची आतडी आणलेली आहे. बघूया आता तसं काय सीझन नाही आहे पण काय भेटतात ते बघूया. इथे पागोली टाकायला सुरुवात केली. ऋतूला बघा वरती काटे लागले. अटकले तुझ्या पाठीमागे सगळं. हां नाही असं नाही, रिंग पकड आणि रिंग फेक, हातात रस्सी ठेव. ऋतू मित्रांनो पहिल्यांदा झाला आमच्याबरोबर. हां थोडंसं पुढे टाक, टाक पुढे. हां बस आपण पहिला गाडा टाकलेला आहे. हा इथे बाहेर घे, इकडे बाहेर घेऊन ठेव. आता आपल्या सगळ्या पागोल्या बांधून झाल्यात. बघा ऋतूच्या हातात पिशवी आहे, इकडेच या बाजूने जायचं आहे. आणि बबडीच्या हातात सगळे रेडी झालेल्या पागोळ्या आहेत. तर आपण आता आहे ना थोडं खालच्या बाजूला जाणार आहोत. इथे एक आपण टाकलेली आहे सुरुवातीची. आता खाली एक मोठी जागा आहे, तिकडे आपण उरलेल्या पागोल्या टाकणार आहोत. चला बघूया. रस्ता तर अवघड जागेच आहे, जे सगळे काटे आहेत. पण त्यातूनही आपल्याला रस्ता करून पुढे जावं लागणार आहे. चला हे बघा जाता जाता इथे आपल्याला काय दिसले तर हे आहे मित्रांनो म्हणजे याच्यामध्ये खेकडे पालन केलं जातं. आपलाच मित्र आहे योगेश दुर्गोळी, आपल्या शेजारचा वाडीचा आहे. त्याने इकडे आहे ना खेकड्यांची फार्मिंग केलेली आहे. म्हणजे त्याची सध्या सेटअप चालू आहे. त्यांचं हे बघा थोडंफार सामानसुद्धा पडलेलं आहे. तो इकडे खेकडे पकडून आपल्या लोकलमध्ये किंवा शहरा ठिकाणी हॉटेलला वगैरे खेकडे सप्लाय करतो. तर मित्रांनो आज तो काही इथे जागेवर आहे नाही, आपण थोडीफार माहिती विचारली असती. पण एकंदरीत तुम्ही बघताय त्यांनी हे एवढं असं मोठं पॉन्ड तयार केलेलं आहे. याच्यामध्ये तो खेकडे सोडून मोठे करतो आणि मग चांगली साईज झाली का मग ते बाजारात किंवा आपल्या लोकल म्हणजे वाड्यांमध्ये विकायला नेतो. खूप छान आयडिया लावली त्याने मित्रांनो. मेहनत आहे पण त्यातूनही त्याचा म्हणजे व्यवसाय चांगला होतो आहे. चला आपण आपल्या कामाला सुरुवात करू. हे वाट कुठे आहे? पुढे चल, पुढे राईटला चल. हाय रे इथे राईटला चल ना. हां इथे आतमध्ये चल. हां ऐका इथे क्रॉस कर. खूप काट्यांचा रस्ता आहे मित्रांनो, त्याच्यातून आपल्याला वाट काढत जायचं आहे. हे बघा कसं जंगल आहे. पावसाळी तर इकडे मस्त आपल्याला कुर्ल्या भेटतात. आता भेटतील की नाही काय माहीत नाही पण बघूया. आशेवर तर आपण आलेलो आहोत. खाली खूप चिखल आहे, चिखलामध्ये चप्पल अटकत आहेत. तू सामान घेऊ तुझ्याकडचं. हीच जागा आहे ना रे. बापरे किती रान झालं या जागेवर. पावसामध्ये आम्ही इथे खूप सारे खेकडे पकडलेले. बापरे आता आपण गाडी टाकायला सुरुवात करणार आहोत एक एक करून. एवढी तिकडे जागा आहे, तू इथे टाकायला सुरुवात कर. हे दे आता एकाच ठिकाणी ठेव, तिकडे पाठीमागे ठेव. हे चा तिकडे हे सगळं उरलेलं सामान ठेवतो. इथे एक टाक गाडा,
ही एक जागा आहे. चांगला वाला आण, त्याला खाली वजन टाका. आण कुठला आण, आण एक उचल त्यातला. ऋतू घाबरतोय कारण कुर्ली सुटली बिटली तर म्हणजे माझ्या नावाने हे बोंबा मारतील. ऋतून प्रचार जोरात केलेला दिसतोय. धनुष्यबाण एकदम. बबडी तू झाडावर चढ. नाही खेचता आलं पाहिजे ना, खालू नाही, इथूनच टाक. बबडी जास्त लांब नको, सरळ कर ना, ते बांधलेलं पडेल नाही काय. तू ना कमालीचा पोरगा आहेस. ही आता आपण इकडे पागोली टाकलेली आहे बघा. घे रशीवरती, घे रशीवरती घे. असं एक एक करून आपण आता आहे ना टोटल एकूण म्हणजे एकच झालं ते. एकूण आपण 10 पागोळे आणलेले आहेत आणि 10च्या 10 आपण टाकणार आहोत. या इथे समोर मला दिसतं हे बघा, बंगासुद्धा लावलेला आहे. म्हणजे कोळी भाषेत सांगायचं झालं तर वान. या खुंट्या मारलेल्या दिसत आहेत. म्हणजे आता पाणी फुल भरलं की मासे या वरच्या बाजूला चढणार. या इकडे आता झाड आहे मध्ये, तुम्हाला दाखवता नाही येणार. आणि मग पाणी पडलं की इकडे पूर्ण सुकून जातं, मग त्यामध्ये सगळे मासे अटकले जातात. चला आपण पुढची पागोली टाकून घेऊ. आपण तिसरी पागोली सोडतोय आता. आपण घरात टाकलो होतं माहिती आहे, तिकडे नेऊन टाकले तर सांगते ते ऐकत नाही. कुठे पलीकडे त्या दरेच्या काजूलच्या साईडला बाजूच्या साईडला जाणार कसं. नको रे बाबा, होडी असती तर बाहेरच्या बाहेर पकडले असते रे, पण दुसऱ्याची होडी आहे, रिस्क नको. तोडून टाक. इकडे ऋतूची ट्रेनिंग चालू आहे. ऋतूने थोडंसं मासेमारी बऱ्याच केल्या आहेत आमच्याबरोबर आणि अजून पण असं पागोलीने पहिल्यांदाच येतोय. काय करू काय नाही त्याला काही समजतच नाही. सगळं सांगावं लागतं, असं टाक तसं टाक. खाली बसले नाही रे तू. अडचण खूप आहे मित्रांनो. जर कोयती सोबत ठेवली असती ना तर आपल्याला जागा बनवता आली असती. हां अशीच सोड, बरोबर आहे. हां चालेल, एवढ्या जवळ पाणी भरेल. जागा बनवता आली असती साफ करून, पण आपण कोयतीच आणली नाही. पटापट घाईने आलो. तो वरती गेलाय. लाचचे 2 गाडे उरलेले आहेत, तर एक गाडा आहे ना आपण आता इथे टाकणार आहोत. या जागेवरती मस्त जागा आहे. आणि एक गाडा आता इकडे ऋतू टाकायला गेलाय. मित्रांनो आपल्या आता एकूण 10 पागोल्या सोडून झाल्यात. आपण आता बरोबर 10 ते 15 मिनिटाचा ब्रेक घेणार आणि एक एक करून उचलणार. जी सुरुवातीला टाकलेली तिथून सुरुवात करणार आहोत. एक जी आहे ना पागोली ते आपण थोडी आड वाटेला टाकले, म्हणजे सुरुवातीला एंट्री करताना. ती आता आपण अगदी लास्टला घरी जातानाच उचलू, कारण का तिकडे जाणं म्हणजे परत 10-15 मिनटं चालत जावं लागेल. एकाच लोकेशनला आम्ही उरलेल्या 9 सोडलेल्या आहेत, इथून तर त्या टोकापर्यंत. बघा आजूबाजूला किती घनदाट जंगल आहे. इथे बघताय बंटी शेटने सुद्धा आपल्याला जॉईन केलं आहे आणि आपले मेंबर. आता आपला वेटिंग टाईम सुरू आहे, म्हणजे पागोल्या सोडल्यानंतरचा वेटिंग टाईम सुरुवात. आपण काय सोबत खायला ठेवलं नाही, ही मोठी चूक केली. ॲक्च्युली घरून आम्ही खाऊनच आलो आहे, पण बाहेर आल्याच्या नंतर आणि भूक लागते. पाण्याची बॉटलसुद्धा आणलेली नाही आहे. आम्ही 4 जण आहोत. इकडे खाली बसलेले आहेत तिघं. त्यांच्या शाळेबद्दलचे विषय चालू आहेत. आता आपण आपल्या टाकलेल्या पागोल्या उचरायला सुरुवात करतोय. इकडे आता पहिलीच पागोली उचलतोय बबडी. नाही खालून होती, मला एवढी दिसली नाही रे. दाखव. हां टाकून ठेव. हां टाकून ठेव, एकदम नको टाक, पुढे टाकून ठेव. पहिलीच पागोली आपली रिकामी गेले. आता आपली दुसरी पागोली. आता आपण प्रत्येकाला एक एक मान देणार आहोत. कोण लकी आहे बघूया. बबडीचा मान झालेला आहे. आता सेकंड टाइम बंटी. आरामात घ्या, असेल तर दाखव मला. सेकंड टाइम ओढ टाकून ठेव परत. याचा हात पण पनवती आहे, काही सुद्धा लागलेलं नाही. दुसरी पागोली पण रिकामी आहे. बाजूलाच आपण तिसरी टाकलेली आहे. ऋतू गेलाय. कॅमेरामॅन फोकस करो. आरामात, जोरात नको, नाहीतर बाहेर काढशील परत. गेस. गेले असेल. ऋतूला सुद्धा काय लागलेलं नाही आहे. तिसरी पागोली पण रिकामी. आता मला वाटतं मलाच ट्राय करायला लागेल.
वॉट साईज मित्रांनो, ही बघा जबरदस्त साईज आलेली आहे. एक नंबर. हेच मग कशी खाल्लं नव्हतं ना हिने. हा हिनेच तोडलेलं. ओढताना थांब आधी थांब, हिला काढून घे ना. ओढताना दिसलं नाही ऍक्च्युली, मी व्हिडिओ खूप लेट चालू केली. बघा जबरदस्त साईज आलेली आहे. आता कॉन्फिडन्स काय साईजची. हो हो असं मला वाटतंय. आता टाकूया. असा पॅकअप नका करू. एक नंबर साईज. काढ बबडी काढ, दाखव. हा तिला दाब वरतून. जबरदस्त रे, मस्त साईज आहे. मस्त म्हणजे काढले. लॉक करतोय. लॉक असं टाक, जिवंतच ठेव. मस्त साईज भेटली. अशा 2-4 भेटल्या. एक ह्याच्यात सोड. चावलीनं माझा जीव जाईल साप. बंटी उघड, तू उघडते. तेगडी आहे ना तू तेगडी. मस्त. हा चांगली साईज आहे. काढ ग्लव्स काढ. नको ग्लव्स राहू दे आतमध्ये वाटतं. मस्त साईज भेटली यार. चला चांगली सुरुवात झालेली आहे. आपण ठेवू की मॅनेजर आता काढायला जातात. जा पुढे. बरोबर पकड. खाऊन तोडले. त्या साईडचा तळ काढून टाक. ह्याने कमी पाडलं वाटतं. अरे काय इकडे 8वी आहे, बघूया. नाही तर काय चल काहीच नाही. उरलत नाही इकडे. असंच वाटते काहीतरी. ची पागोली उरले. काय होतंय बघूया. चल चल उचल. व्हिडिओ मोठी होऊन जाईल. जागा तर एक नंबर आहेत, पण काय फेल. चलो नाम नाम सत्य है. दुसरी व्हिडिओ चालू केलेली आहे. तू बबडीची स्टाईल मारा गेला स्पीडमध्ये, पण काही नाही. तर मंडळी फायनली आम्ही आता घरी निघालो आहोत. आपल्याला काय कुर्ल्या भेटलेल्या नाही आहेत. पाणी बऱ्यापैकी होतं, भरलेलं होतं, पण काय माहीत आपल्याला पागोळीमध्ये कुर्ल्याच भेटल्या नाहीत. जी लास्टला निघता एक कुर्ली भेटली आपल्याला, चांगल्या साईजची होती. ती आपण घेतलेली आहे आणि आत्ता डायरेक्ट घरचा रस्ता धरलेला आहे. कदाचित जाता जाता आपण तासामध्ये आंघोळ करून घरी जाऊ. बघू आता पुढे जाऊन. हे आपण आता घरी जायला निघालो आहोत.